हा फरक आहे. यशवंतरावांच्याकडनं जे मिळालं ते ज्ञानाचं पाथेय आहे ते शरद पवारांच्याकडे आहे. यशवंतरावांचा सामाजिक वारसा यशवंतरावांच्या शरदरावांच्याकडे आहे. त्याच्यामुळे ते पारध्याच्या घरी जाऊन पत्रिका देतात पोरीच्या लग्नाची, माकडवाल्याच्या घरी जाऊन पत्रिका देतात. मी साक्षीला आहे, माझ्या मी त्यांच्याबरोबर होतो. माकडवाल्याच्या घरात लेकीच्या पत्रिका पोचलेल्या होत्या, म्हणून ते लोक नेते आहेत. ते बारामतीपुरते कधीच मर्यादित नव्हते. त्यांनी बारामतीसाठी काय केलं, 100 गोष्टी केल्या. तुम्ही केल्या ते तुम्ही काय केलं, चौक चकचकीत केलेत. हां, आणि ते कुणाचे प्रतिनिधी आहेत, ते चकचकीत पांढऱ्या शुभ्र बगळ्यांचे प्रतिनिधी आहेत. चकचकीत पांढरे शुभ्र बगळे त्यांचे ते प्रतिनिधी आहेत, ना की गरिबांचे आहेत. ते कधी कुठल्या झोपडपट्टीत जाऊन हागंदारीत बसलेत, ते कुठल्या झोपडपट्टीत जाऊन त्या गटरांच्या शेजारी बसलेत. शरदराव बसले ते आम्हाला माहिती आहे. माझ्याच बरोबर ते कित्येक ठिकाणी आलेले आहेत आणि कित्येक ठिकाणी सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस आहे आज सुद्धा. अहो, यांच्या पायाला काय लागलं नाही, छत्रीखाली वाढलेली माणसं आहेत. दीज अमरेला पीपल, हे सगळे अमरेलावाले आहेत, ज्यांच्या बापजाद्यांनी कमवून ठेवलं म्हणून हे नेते आहेत, पुढारी आहेत. अदरवाईज यांच्याजवळ काय आहे, ज्ञान आहे. मी विकास केला. व्हॉट इज विकास? विकास त्याला म्हणतात ज्याला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा जेव्हा भागतील तेव्हा विकास झाला म्हणायचं. जोपर्यंत हे इथं तुमची 80 कोटी लोक तुम्ही धान्य वाटतात फुकट, याचा अर्थ इतकी माणसं अन्ना वाचून तडपडून मेली असती. देश पुढे गेला की मागे गेला. अजित पवारांची गोष्ट वेगळी आहे हो, ते चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले. आम्ही काही चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. मग आम्हा लोकांना त्यांनी का मदत केली शरदरावने? आजही मी सांगतो की माझ्याकडे 1,500 पोरं जेवतात. पण काही कमी पडलं आणि साहेबांना सांगितलं तर कोणालाही सांगतात ते लक्ष्मणला जरा धान्य पाठव. अरे याला माया लागते, याला मन लागतं. गरीब माणसांसाठी कनवाळूपणे रडणारा हा माणूस मी पाहिलेला आहे. शनिवारवाड्यावरती यमुनाबाई वायकर वारल्या, त्या मोठ्या कलावंत होत्या. त्या म्हणाल्या की शरदराव, त्या चिरंजीव म्हणणाऱ्या त्या एकट्याच मी पाहिल्यात. शरद पवारांना चिरंजीव म्हणणाऱ्या कोलाटी समाजातल्या या यमुनाबाई, त्या म्हणाल्या चिरंजीव शरदराव, ही माझी प्रजा आहे उन्हात बसलेली, तिच्यावर सावली धरा मायेची, आणि माझं उरलेलं आयुष्य मी तुम्हाला देते या शनिवार वाड्यावरती. शरदराव उभे राहिले, बोलता येईना. ते म्हणाले दुनियेत कुणी काही देईल कुणाला, पण आपलं आयुष्य कुणी देत नाही. या मातेनं मला तिचं आयुष्य दिलं आणि मी धन्य झालो. याच्या इतकी मोठी देणगी असू शकत नाही. मरेपर्यंत भटक्या मुक्तांना सोडणार नाही, त्यांना अंतर देणार नाही, हा शब्द त्यांनी दिला आणि तो शब्द आजही ते पाळतात. कुठेही काहीही असली कुठल्या कार्यकर्त्याची अडचण तर केव्हाही फोन शरद पवारांना करा. मी रात्री 2 वाजता सुद्धा फोन करू शकतो आणि ते फोन घेतात आणि काळजीने विचारतात, काय लक्ष्मणराव 2 वाजता फोन केला, काय प्रॉब्लेम आहे, कुठे अडकलात? याला कनवाळूपणा म्हणतात. म्हणून त्यांना शाहू महाराजांच्या मी उपमा देतो. ते कोणाही माणसाला नाही शाहू महाराज कोणी म्हणत, त्यांना जाणता राजा म्हणत. त्यांना जाणता राजा म्हणतात. समाजाच्या शेवटच्या माणसाची जाण आहे, त्या माणसाला मिळालं पाहिजे, त्याचा हक्क त्याला मिळाला पाहिजे, यासाठी त्या माणसाचा प्रयत्न चालतो.